हो शब्द स्वरांचे बनती गाणे साजन आनंद तराणे रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या गोष्टी गाण्यांच्या. वा, नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमी आपण बघतो की कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, पण या घडणाऱ्या गोष्टींच्या मागे कधी कधी काही गाणीसुद्धा असतात. म्हणजे म्हटलं तर ही गाणी कधी चित्रपटातनं, कधी शीर्षक गीतांच्या माध्यमातनं, मालिकांच्या माध्यमातनं आपल्या भेटीला येतात, पण आपल्या मनाचा हळवा कोपरा कुठेतरी हलवून जातात एवढं निश्चित वाटतं. आणि म्हणूनच याचं श्रेय जे जातं ते गीतकार, संगीतकार, गायक यांना जातं. आज आपल्या भेटीला आलेत पुन्हा एकदा गीतकार अश्विनी शेंडे आणि संगीतकार निलेश मोहरीर. अश्विनी, निलेश, स्वागत आहे तुमचं. निलेश, तुझा एक चित्रपट मला आठवतो, मंगलाष्टक वन्स मोर. म्हणजे लग्नाचीच गोष्ट किती वेगळ्या पद्धतीने आणखीन पुढे येऊ शकते ते त्या गाण्यांमधनं सुद्धा तू खूप छान खरं तर दाखवलंस. तर मला असं वाटतं की मंगलाष्टक वन्स मोरमधलं एक गाणं आपण आधी ऐकूया आणि मग त्याची गोष्टही आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना हुलकीचा हुल तो इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना थांबना थांबना. पण मंगलाष्टक वन्स मोर काय होता नेमका तो चित्रपट आणि ही गाणी कशी तयार झाली सगळी? सरसुखाची काही वेगळी आठवण? मंगलाष्टक वन्स मोर माझ्यासाठी म्हणजे माझ्या करिअरमध्ये ॲज अ कंपोजर इट इज अ लँडमार्क फिल्म. कारण पुन्हा एकदा मोठा चांगल्या सेटअपचा चित्रपट. रेणू देसाई प्रोड्युसर होत्या, समीर जोशीचं लेखन दिग्दर्शन, संजय जाधव यांची सिनेमॅटोग्राफी आणि स्वप्नील मुक्ता आणि मी आणि गुरु असं एक छान टीम, खूप छान होती, स्ट्रॉंग टीम होती आणि लोकांच्या बऱ्याच अपेक्षा असणार होत्या अशा चित्रपटाकडून. आणि थँकफुली त्या पुन्हा एकदा ह्या चित्रपटाचा एक भव्य म्युझिक लॉन्च झाला, जो त्या म्युझिक लॉन्चचे व्हिडिओज खूप व्हायरल आहेत या गाण्यांचे. म्हणजे चित्रपटाच्या गाण्या इतकेच त्या लॉन्चमध्ये जे सादरीकरण झालं होतं. आणि पुन्हा सिंगर्सचा एक खूप छान, खूप चांगले कलाकार सगळे सिंगर्स याच्यात होते. स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, अभिजित सावंत, मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते अशी नावं होती. सो एक मोठा साऊंडट्रॅक होता आणि आनंद वाटतो की या साऊंडट्रॅकला आम्हाला पुरस्कार मिळाले खूप. आणि आजही ही गाणी मेमोरेबल आहेत लोकांसाठी. म्हणजे माझ्या कॉन्सर्टमध्ये सरसुखाची शिवाय कॉन्सर्ट होऊ शकत नाही. तर इतकं प्रेम आणि इतकं प्रशंसा या अल्बमला मिळाली. सरसुखाची जी एक गंमत अशी आहे की हे गाणं एका विशिष्ट वळणावर येतं फिल्ममध्ये आणि म्हणजे ब्रेकअप नंतर एक पॅचअप होत असताना असं काहीसा तो माहोल होता.
तर त्याचं गाणं कसं असेल याच्यावर मी आणि गुरु आम्ही दोघंही स्ट्रगल करत होतो की काय असेल काय असेल. आणि याचा आधीचा जो ड्राफ्ट झाला होता त्याची सुरुवात सरसुखाची श्रावणी अशीच होती. बरं. गाण्याची सुरुवात सरसुखाची श्रावणी हां, होती. हां. मी ते कंपोज केलं आणि आम्ही सगळेच म्हणत होतो की काहीतरी अर्धवट वाटतंय. म्हणजे सुरूच गाणं होतं सरसुखाची श्रावणी की नाचरावळी वा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेळा जीवा झालं, मुखडा झाला. मग आता अंतरा त्या मुखडा काहीतरी अर्धवट वाटतो अर्धवट असं सगळ्यांना वाटत होतं. काय करावं. आम्ही ते गाणं बाजूला ठेवलं, आपण फ्रेश काहीतरी अटेम्प्ट करूया. मग त्यांनी एक दुसरा मुखडा लिहिला, गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू थांबना हुलकीचा आणि गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना. एवढाच होता. मग आलं मग तो नाही मग तो मुखडा कंपोज केला. चांगलं वाटतंय पण हे पण अर्धवट वाटतंय. ह्याच्यानंतर काय. आणि मग सडनली युरेका झाला की अरे ह्याच्यानंतर ना ते जे आधी लिहिले ना त्याला जोडूया. म्हणजे इतकं काय म्हणतो नकळतपणे ते गाण्याचा मुखडा तयार झाला. आणि सरसुखाची इज अ लँडमार्क सॉन्ग. सो मला आनंद होतो की असं एक चांगलं गाणं आमच्या गुरुने हातून ते इतकं सुंदर लिहिलंय. म्हणजे पुन्हा एकदा जसं तुझं आणि अश्विनीचं एक ट्युनिंग होतं तसं गुरु बरोबरचं ट्युनिंग जमलं का. फॅन्टॅस्टिक लिरिसिस्ट आणि खूप टॅलेंटेड लिरिसिस्ट आहेत. आणि त्याच्याबरोबर एक माझी वेगळी केमिस्ट्री आहे. आणि मला एक असाही आनंद होतो की आम्ही म्हणजे मी आणि अश्विनी आम्ही जरी एकत्र सुरुवात केली असली तरी आम्ही दोघांनी असं काही स्वतःला बांधून नाही ठेवलं की आपणच एकत्र काम करायचं, फक्त जोडीनेच काम करायचं, असं काही आमचा अजेंडा नव्हता. वी आर ओपन टू वर्क विथ एव्हरीवन. आणि जेवढी आम्ही वेगवेगळी कोलॅबोरेशन्स केली ती माझ्यासाठी आणि तिच्यासाठी दोघांसाठी खूप चांगली फलित झाली. हे याचा आम्हाला आनंद वाटतो. बरोबर. आणि यातलंच एक जे गाणं आहे म्हणजे ते तर खडाष्टक आहे नवरा बायको मधलं. तेही फार सुंदर झालंय. तर त्यावेळी काही वेगळी ट्रीटमेंट आपण द्यायची या गाण्याला असं काही ठरवून केलं की कसं झालं. एक तर काय झालं होतं ते गाणं चित्रपटाच्या शेवटी म्हणजे चित्रपट संपल्यानंतर सगळं सांगून झाल्यानंतर लोक घरी जाताना काहीतरी एक तडका घेऊन जावं लोकांनी असं एक वाटत होतं. रेणू देसाईंचं म्हणणं होतं की खूप एक रॉकिंग गाणं पाहिजे काहीतरी शेवटी. आणि ना अशी गाणी करणं खूप कठीण असतं कारण सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा तुम्हाला ती कथा काहीतरी सांभाळत असते, संवाद सांभाळत असतात, कॅरेक्टर्स सांभाळत असतात. फिल्म संपल्यानंतर विषय संपल्यानंतर गाणं करणं पुन्हा ते त्या चित्रपटाचं वाटलं पाहिजे. आणि त्या गाण्यानी खरा तो विषय संपत असतो. म्हणजे विषय आधी संपला असला तरी गाण्यानी काहीतरी उरलेलं असतं सांगण्यासारखं. अशी गाणी करणं खूप अवघड असतं. आणि आम्हाला काही केल्या काय करावं म्हणजे काय शब्द असावेत, काय चाल असावी, काय सेटअप असावा, काही होत नव्हतं. आणि आमचं जॅम सेशन चालू होतं आणि मी असंच कीबोर्डवर ना काहीतरी शेवटी कंटाळून लंच ब्रेक झाला होता. लंच ब्रेक नंतर ना सगळे असे आळसावून परत आता परत बघूया काहीतरी आणि असे बसत होते. आणि मी एकटा कीबोर्डवर टा 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 असं वाजवत बसलो होतो काहीतरी. रेणू आणि गुरु म्हणाले अरे हे काहीतरी चांगलं वाटतं, हे काय वाजवलंस तू. तर ते वाजवलं आणि त्याच्यावर शब्द लिहिले गुरुनी की नवरीनी नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तला. आणि मग पुढे गाणं डेव्हलप झालं. गोष्टी गाण्यांच्या. आज आमच्या समोर तू जर परफॉर्म केलंस ते गाणं कारण गाणंही तसंच आहे. सनई संगी झडे चौघडा डोईवरती पडती अक्षता मंगलाष्टके सुरात घुमती फेरे पडती सात लग्न मंडपी दोन जीवांची एक नवी सुरवात. नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. हा नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. आता फिरणे न फिरणे माघारी करून तयारी वाजवा हो तुतारी. नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. हा नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. वा. मला वाटतं घरोघरी
जे नवरी आणि नवऱ्याची स्वारी आहे त्यांच्यातल्या तलवारी जेव्हा जेव्हा निघतात तेव्हा तेव्हा त्यांना मला वाटतं हे गाणं आठवत असेल आणि इतकं ॲप्ट खरं तर लिहिलंयस. या सगळ्यात मला अश्विनी तुलाही विचारायचं आहे की आत्ता म्हणजे जसं तो म्हणाला की चित्रपट संपल्यानंतर पुन्हा एकदा त्या गाण्याने काहीतरी दिलं. आत्ता बाई पण भारी देवा जो चित्रपट आला आणि जो खूप गाजतोय सध्या सगळीकडे, त्याच्याही शेवटी अशीच एक कविता मला वाटतं तू लिहिली आहेस. येस येस त्याच्याही शेवटी अशी एक कविता आहे आणि केदार बरोबर इतक्या वर्षांचं असोसिएशन, तर त्याने मला तेच सांगितलं की ज्या चित्रपट ज्या उंचीवरती जातो इमोशनली आणि घटना ज्या पद्धतीने आहेत त्याच्यानंतर काहीतरी त्याला क्रिसेंडो हवा, एक फुल स्टॉप हवाय. क्रिसेंडो आहेच, एक फुल स्टॉप हवाय आणि तिथे गाणं नकोय. बरं. तर काय करता येऊ शकतं आणि मग तो म्हणाला की कविता अशा प्रकारची तू लिहून दे की ज्या चित्रपटात या 6ही जणी आहेत त्यांच्या तोंडून त्यांच्या आवाजात ती कविता तिथे येते. त्या तिथे ती कविता म्हणत नाहीयेत, बरं, पण ती कविता तिथे ऐकू येते त्यांच्या आवाजात आणि जे अख्ख्या चित्रपटभर तो सांगायचा प्रयत्न करत होता ते त्या कवितेने शेवट तो पूर्ण आपण करतो. शेवटचं एक आपण फूल वाहतो म्हणतो आणि पूजा संपन्न झाली असा तो एक ते फूल होतं. ऐकूया आपण ती कविता. हो. खड्ड्यात गेली स्पर्धा आणि खड्ड्यात जावत भांडणं. खड्ड्यात गेली स्पर्धा आणि खड्ड्यात जावत भांडणं. पुरे झालं आपलं हे वर्षानुवर्ष ताणणं. जिंकलोय आपण खरं तर, कळतंय का तुम्हाला? जिंकलोय आपण खरं तर, कळतंय का तुम्हाला? इगो गेला तेल लावत, हरवलंय आपण स्वतःला. मूर्खपणा पुरे झाला म्हणत हसूया का खळखळून? उणीदुणी बसतील तळाला, प्रेम घेऊया गाळून. चला ग आता सोडून देऊ चुकलेलं प्रत्येक उत्तर. तूही ये मीही येते, पुसून टाकू मधलं अंतर. मनात जे खरं होतं त्याला नकोयत आता पुरावे. कडकडून भेटू एकमेकींना, बस झाले दुरावे. लोणच्यासारखा मुरलाय आता आपल्यातला जिव्हाळा. लोणच्यासारखा मुरलाय आता आपल्यातला जिव्हाळा. आयुष्याच्या पाण्यात पडलाय तुझ्या माझ्या नात्यांचा वाळा. खड्ड्यात गेली स्पर्धा आणि खड्ड्यात जाऊन भांडणं. आपणच आहोत आपल्या आभाळाचं चांदणं. हो वा, खूप अशी ती छान. कविता तिथे येते आणि तू जसं म्हणालास की सगळं सांगून झाल्यानंतरही काहीतरी एक शेवट आहे जे घेऊन लोक घरी जातात. वा, तर तो अनुभव मला असं वाटतं की तुमच्या गीताने आणि संगीताने आभाळभर चांदणं तुम्ही अनेकांच्या आयुष्यात खरं तर निर्माण केलंय आणि हेच चांदणं आणखीन किती कसं पसरलंय हे आपल्याला अनुभवायचं आहे. काही वेळेला असं असतं ना की खूप काहीतरी वेगळं करावं असं वाटतं आणि निश्चित प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं की त्यातलं वेगळेपण, कलावंत म्हणून आपल्यातलं वेगळेपण कुठेतरी बाहेर यावं. अश्विनी, असा एक वेगळा प्रोजेक्ट जर तुला विचारला तर काय सांगशील? कोणता प्रोजेक्ट तू केलास आणि त्यात तुला जे समाधान मिळालं ते नेमकं कसं? 2018-19 सुमाराची ही गोष्ट आहे. आमचा एक हरहुन्नरी मित्र आहे सुमित पाटील नावाचा. आर्ट डिरेक्शन तर तो करतोच, पण अनेक लहान मोठ्या म्हणजे विद्यार्थी असतील, मुलं असतील, स्पेशल चाइल्ड जी असतात, स्पेशल चिल्ड्रन, अंध मुलं असतील, अपंग असतील, या सगळ्यांसाठी त्यांना त्यांचं जगणं अत्यंत नॉर्मल पद्धतीने जगता यावं, त्यांना आपल्यासारख्याच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता यावा याच्यासाठी तो मुलगा झटत असतो. आणि ही एक वेगळ्या प्रकारची समाज सेवा आहे असं मला वाटतं. तर आम्ही जरा सांगितलं असतं की कधी आमची काही मदत लागली तर सांग. तर एक वर्ष असं झालं की सुमित आमच्याकडे आला आणि म्हणाला की माझी अशी इच्छा आहे की ही जी विकलांग मुलं असतात, गतिमंद मुलं असतात, त्यांना मला वारीचा अनुभव द्यायचा आहे. वारीचा म्हणजे तर वारीला नेता तर येणार नाही, पण जसं वारीचं एखादं गाणं असतं, आपण वेगळी विठ्ठलाची किंवा वारीची गाणी, तर त्यांच्यासाठी खास केलेलं गाणं, लिहिलेलं गाणं आणि ज्याच्यावरती त्यांना पावलं टाकता येतील, त्यांना ती दिंडी करता येईल अशा पद्धतीचं गाणं आपण करूया. आणि तू करशील का, तू लिहिशील का? तर एकतर म्हणजे नेहमीच रोमॅन्टिक गाणी माझ्यावरती एक शिक्का आहे की रोमॅन्टिक गाणी जास्त छान आणि मलाही लिहायला आवडतं, त्यात काही वादच नाही. पण असं काहीतरी एक वेगळं चाकोरी बाहेरचं काम आलं तर ते करायला अजून मजा येते, एक इंटरेस्ट येतो की नाही हे काहीतरी वेगळे आपण करून दाखवूया. मी तोवर विठ्ठलाचं गाणं कधी लिहिलेलं नव्हतं, वारीचं गाणं लिहिलेलं नव्हतं, पण हा विषय असा आहे म्हटल्यानंतर आम्ही ते करायला घेतलं. आणि मला असं वाटलं की इतर जसे आपल्यासाठी वारी जी असते
त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी त्यांच्यासाठी ती काहीतरी असावी. आणि मग ते गाणं मी ते लिहिलं, जयदीप बगवाडकर आणि श्रुती भावे हे दोघांनी ते गायलं. आणि शिवहरी रानडे नावाचा आमचा मित्र आहे, त्याने ते संगीतबद्ध केलं. आणि लोअर परेलला मला वाटतं नरे पार्क म्हणून एक शाळा आहे जिथे ही विकलांग मुलं शिकतात. तर त्या दिवशी तिथे त्यांच्याकडे त्याने ते बसवून वगैरे घेतलं होतं स्टेप्स. आणि त्या दिवशी ती मुलं तो सगळा विठ्ठलाच्या कॉस्ट्युम मध्ये आणि रुक्मिणीचं, आणि ती आम्हाला त्याने बोलवलं होतं की आपण हे रिलीज तिथे करतो आहोत. आणि आम्ही ज्या दिवशी तिथे पोचलो, मी सांगू नाही शकत, इतक्या लहान लहान गोष्टींवरती आपण कुरकुर करत असतो. हेच नाही माझ्याकडे, तेच नाही माझ्याकडे, हा ड्रेसच मॅच नाही, मग आज हवं ते खायलाच मिळालं नाही, आणि मग प्रोजेक्टच आणि त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या शिक्षकांना बघितल्यानंतर आम्हाला इतकी लाज वाटली स्वतःची. आमच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहत होतं की आयुष्याने ह्यांना काय दिले, देवाने ह्यांच्याकडनं काय हिरावून घेतले, पण ते उभे जिद्दीने. आपल्यासाठी ज्या गोष्टी खूप साध्या आहेत, आपल्याला ज्या गोष्टी सहज मिळतात, त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना किती झगडावं लागतं, पण ते झगडतात आणि ते अभिमानाने आणि आनंदाने उभे आहेत. तर कुठेतरी ते गाणं ना खूप हलवून गेलं. देह दुबळा रे आस कणखरही, माझे मी पण लागे ऋताया, असं ते त्याची सुरुवात होती. भारावत जातो एक कणकणही, आज पाहीन माय बापाला, अशी त्या ते पूर्ण गाणं बांधलेलं होतं. मन रखुमाई प्राण हा चंदन, देह जीव झाला तुझ्यासाठी, वेळा पिसा विठुराया, असं ते गाणं बांधलेलं होतं. तर ते म्हणजे खरंच त्यांचं आणि आपलं दुबळे पण तिथे जास्त जाणवलं. आणि त्याच्यामुळे ते गाणं माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल वारी या नावानेच ते यूट्यूबवरती रिलीज केलं. आणि त्या वर्षीची वारी माझ्यासाठी फार स्पेशल होऊन बसली. मला असं वाटतं की त्यांच्या ज्या काही क्षमता असतात आणि मर्यादा असतात ना, त्या ओळखून अशा प्रकारे त्यांच्यासाठी काहीतरी करणं हा खरंच एक वेगळा अनुभव होता. आणि मी स्वतः गेली 8-9 वर्ष गगनाला पंख नवे पुरस्कार करते, तेव्हा मलाही ते जाणवतं. आजपर्यंत जवळजवळ कितीतरी संस्था, कितीतरी व्यक्ती आणि दिव्यांगांचं काम खूप जवळून पाहिलंय. त्यामुळे आपण त्यांचे हात, आपण त्यांचे पाय, आपण त्यांचे डोळे जर झालो तर किती एक वेगळा विलक्षण अनुभव येतो. मला असं वाटतं की हा जो तुझा अनुभव आहे तो आपण प्रत्यक्ष पाहूया, ते गाणं पाहूया, त्याचा व्हिडिओ, म्हणजे आपल्यालाही कळेल की किती मोठं काम खरं तर या निमित्ताने झालंय. पाहूया. देह दुबळा रे आस कणखरही, देह दुबळा रे आस कणखरही, माझे पण लागे ऋताया, भारावत जातो एक कणकणही, भारावत जातो एक कणकणही, आज पाहीन माय बापाला, नादवले काया पसरले माया, जीवाची तुळस तूच घनछाया, मन रखुमाई प्राण हा चंदन, जग हे तल्लीन होई तुझ्याशी विठुराया, जग हे तल्लीन होई तुझ्याशी विठुराया. विठ्ठल 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 विठ्ठल. अधीर होऊन धावत निघालो, सावळ्याचा सण साजरा कराया, लय सापडे ना भय हे कशाचे, ध्वज केशरी हरवून गेला, बोलले कोण शोध हरवून, पायरी हवी रे माथा टेकवाया, पंढरीयातली मग उजळेला,
जग हे तल्लीन होय तुझ्याशी विठुराया जग हे तल्लीन होय तुझ्याशी विठुराया वा खरंच म्हणजे अश्विनी आज जसं तुझ्या डोळ्यात पाणी आहे तसं बघणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असणार आहे. गोष्टी गाण्यांच्या खरोखरच आपण हे सगळं करत असताना पंढरपूरचा विठुराया अखिल महाराष्ट्राचं दैवत आहे आणि जेव्हा वाऱ्या सुरू होतात तेव्हा खरंच वाटतं की ऊन पाऊस वारा थंडी कशाचीही तमा न बाळगता वारकरी पंढरीकडे निघालेले असतात, पंढरपूरकडे निघालेले असतात. त्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते. पण मधला एक काळ असा गेला की ज्या 2 वर्षात वारी झाली नाही. मला असं वाटतं की त्याचाही अनुभव तू शब्दबद्ध केलायस. वारी नाही रे असं जे तुझं गाणं आहे ते कसं घडलं, काय नेमकं झालं त्यावेळेला? याचं श्रेयस जोशी नावाच्या आमच्या मित्राला मी देईन. त्याने ती संकल्पना आमच्याकडे तो घेऊन आला आणि मला म्हणाला की याही वर्षी वारी नाहीये रे. तर ते कुठेतरी ते वाक्य इतकं हिट करून गेलं मला की जे दरवर्षी वारीला जातात किंवा जे फार मनोभावे हे सगळं करतात त्यांच्यासाठी याही वर्षी वारीने हे किती मोठी गोष्ट आहे. आणि आमचं असं ठरलं की ह्याच्यावरती गाणं करूया. सो तो मला मी संगीतबद्ध करतो, तू लिही आणि जयदीप आपलं गाणं गाईल. आणि मग मी त्याला म्हटलं हे कुठेतरी शूट करूया आपण, हे त्या माध्यमातून पुढे आणूया. मग कसं करायचं, कारण तेव्हा अगदी पूर्णपणे सगळीकडे ओपन झालेलं नव्हतं कोविडमुळे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपला जो काही सेटअप आहे त्याच्यातच करूया. सो आमच्याकडे एक फार सुंदर, जयदीपलाच मला वाटतं पुण्याच्या एका कार्यक्रमात अशी एवढी उंच अशी विठ्ठलाची मूर्ती मिळालेली होती. ती काचेच्या एका पेटीत होती. तर आम्ही ती काच काढली आणि त्या मूर्तीला मोकळं केलं आणि त्याला म्हटलं ती मूर्ती घेऊन, म्हणजे मला असं झालं की मी एका अर्थी डिरेक्शन करते. आमची एक टीम आम्ही बोलवली आणि त्याचं आम्ही शूटिंग आमच्याच बिल्डिंग मध्ये, पाऊस पडत होता, खाली हिरवळ होती. तर त्याला म्हटलं छान व्हाईट कुर्ता घाल, ती काळी सावळी अशी छान विठ्ठलाची मूर्ती अशी जवळ घेऊन बस आणि वरनं पाऊस पडतोय, जयदीप भिजतोय. तो मला सारखं म्हणायला लागला पाऊस पडतोय. म्हटलं नाही हे नॅचरल वाटतंय, राहू देत तू. तर ते त्याच्यावरती पाणी पडतंय. मी त्याला म्हटलं फक्त हात फिरव विठ्ठलाच्या मूर्तीवरनं, ग्रेट, की आता तूच आहेस, जाऊ शकत नाही वारीला. आणि ते सगळं इतकं आम्ही ते तशा प्रकारे कॅप्चर केलं अवेलेबल ह्याच्यामध्ये. सो तो हे एक म्हणजे खूप लोकांचे त्याच्यानंतर आम्हाला मेसेजेस आले की खरंच आमची जी काही तडफड होती, जी काही घुसमट होती, ती तुमच्या ह्याच्यात आम्ही तुमच्या गाण्यातनं आम्हाला कुठेतरी त्याला वाट करून देता आली. ह्याच्यात पराग सावंत नावाचा एक मुलगा आहे जो वारीचे सगळे दरवर्षी वारी कव्हर करतो. सो अर्थात वारीच्या शॉर्टसाठी आम्ही त्याच्याशी संपर्क साधला की फुटेज वाईज प्लीज तू आम्हाला तुझ्याकडचं फुटेज शेअर करशील का. आणि त्यानेही अगदी आनंदाने त्याचं फुटेज शेअर केलं. सो आता जो तुम्ही व्हिडिओ बघाल त्याच्यात बाकीचे जे शॉर्ट्स आहेत ते आम्ही आमच्या ह्याच्यात केलेले आहेत आणि वारीचे जे शॉर्ट्स आहेत रिंगण म्हणा किंवा बाकी सगळे हे त्याने तिथे ऑथेंटिक वारीला जाऊन केलेले आहेत. तर ते असं ते गाणं झालं आणि खरंच म्हणजे आपण निमित्त मात्र असतो पण लोकांच्या मनात, जसं तू म्हणालीस की गाणी तुमच्या मनातल्या स्वतःचं काही सुखदुःख नसतं शब्दांना, तुमच्या मनातल्या भावना घेऊन ते बाहेर येतात. त्यावर्षी आम्हाला खूप लोकांचे असे मेसेजेस आले की आम्हाला जे काही वारी नसल्याचं दुःख होतं ते तुमच्या गाण्याने आम्हाला भरून निघालं. आणि मला वाटतं या सगळ्या श्रेय नामावलीत आणखी एक नाव घ्यायला पाहिजे, ते म्हणजे या गाण्याचं संगीत संयोजन. तो आज इथे आहे आणि प्रणव हरिदास, थँक्यू सो मच. इतकं सुंदर तू हे केलेलं आहेस. त्यामुळे ह्या सगळ्या टीमने मिळून ते गाणं मोठं केलं, उभं केलं, म्हणून ते सुंदर झालंय. तर मला असं वाटतं की तोही अनुभव आपण घेऊया आणि तो व्हिडिओ आपण बघूया, म्हणजे ते गाणं आणि त्याचा तू प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नक्की घेता येईल. सावळ्याचे नाव ओठी, सावळ्याचे नाव ओठी, भेटीची ही भूक मोठी, माऊलीची आस राही रे. पंढरीच्या माय बापा, पंढरीच्या माय बापा, लेकराच्या ऐक हाका, याही वर्षी वारी नाही रे. याही
याही वर्षी वारी नाही रे, याही वर्षी वारी नाही रे. भोई नाही पालखीला गजर ना कुठला, भोई नाही पालखीला गजर ना कुठला. टाळ चिपळ्या मूक झाले घोषणा उठला, टाळ चिपळ्या मूक झाले घोषणा उठला. दाटली बघ चंद्रभागा, दाटली बघ चंद्रभागा अश्रुवाही रे, याही वर्षी वारी नाही रे, याही वर्षी वारी नाही रे. वा, खरंच अश्विनी, तू म्हणालीस तसा तो अनुभव आज इथे घर बसल्या आम्हाला नक्की मिळाला आहे. पण खरंच आहे की हे वेगळे प्रोजेक्ट होतात तेव्हा एक वेगळं समाधान मिळतं. मला वाटतं निलेश, तुझ्याही बाबतीत असं एक झालं आहे की म्हणजे अनेकदा झालं असेल, पण अगदी अलीकडचा अनुभव तुझा म्हणजे फुलराणी नावाचा जो चित्रपट तुझा झाला त्याच्यात एक वेगळा अनुभव म्हणजे बालकवींची कविता पुन्हा एकदा तुला संगीतबद्ध करायची होती. आणि जुन्या कविता किंवा जुन्या काही गोष्टी असतात त्यांना संगीतबद्ध करणं हे एक वेगळं आव्हान असतं खरं तर. काय होता तो अनुभव आणि काय केलंस त्या गाण्याचं आणि कसं केलंस? अनुभव खूपच चांगला होता. विश्वास जोशींनी फुलराणी जेव्हा ते करत होते तेव्हा मला जेव्हा त्यांनी सांगितलं की आपण फुलराणी सिनेमा करतोय आणि तुला म्युझिक करायचं आहे, तेव्हा पहिलं त्यांनी माझ्यासमोर ही कविता ठेवली की मला बालकवींची कविता संगीतबद्ध करून हवी आहे. दिस विल बी द थीम सॉन्ग ऑफ द मूव्ही. तर मी म्हटलं अरे वा, असं साधारण इतक्या जुन्या कवींचं ज्या कविता असतात त्या साधारण चित्रपटाच्या माध्यमात अशा नेहमी काही एक्सप्लोअर करायला मिळत नाहीत. कारण जनरली आपण नवीन गाणी लिहून घेतो फिल्म्ससाठी. क्वचित एखादी अशी संधी येते जेव्हा, आणि त्यात हिरवे हिरवे गारगालीचे सारखी अजरामर अतिशय लोकप्रिय असलेली अशी कविता आणि ती फिल्म ह्या माध्यमात करायला मिळणं आणि ते थीम सॉन्ग त्या फिल्मचं म्हणून. आणि तेव्हा मी असा विचार केला की बालकवींना जर आता ह्या मीडियममध्ये आपल्याला जर एक्सप्रेस करायचं असेल बालकवींचं, तर मुळात बालकवींच्या कवितांना आजपर्यंत आय डोंट नो अनावधानाने असेल किंवा काय गैरसमजूत, पण बालगीत पद्धतीच्या चाली लागल्या आहेत. आणि ते खरं तसं नाही आहे. त्यांचं काव्य हे त्यांनी जरी कोवळ्या वयात लिहिलेलं असलं तरी ते खूप काही म्हणजे आयुष्याचा अनुभव आल्यानंतरही काही लोकांना समजणार नाही इतकं त्यांना समजलंय त्या वयात. तर असे काही ट्रेसेस आहेत त्यांच्या कवितेत जे अचंबित करणार आहेत की इतक्या लहान मुलाला हे कसं समजू शकतं, इतकी काय म्हणतो आपण परिपक्व जाणीव कशी असू शकते. तर अशा पद्धतीच्या काव्याला अशी उडती एक सरफेस लेवलवरची कॅज्युअल चाल हे मला समहाऊ कधी पटायचं नाही किंवा आवडायचं नाही. मला असं वाटायचं की बालकवींना खूप वेगळ्या इंटेन्स पद्धतीने म्युझिकली प्रेझेंट केलं पाहिजे. ती संधी मला इकडे फुलराणीमध्ये मिळाली. मग आम्हाला ऐकायला मिळालं तर आवडेल मला. पण हे गाण्यासाठी मला जरा साथ मिळेल का, पेटी वगैरे मिळू शकेल? अच्छा, हार्मोनियम हवी आहे तुला? आहे आपल्याकडे, आपण हार्मोनियमची साथ नक्कीच घेऊया. प्लीज. कोणी आणेल हार्मोनियम तर छान. म्हणजे हार्मोनियमची साथ आपल्याला मिळाली आणि तुलाही मिळाली. हिरवे हिरवे नार गालीचे हिरवे हिरवे नार गालीचे हरित तृणाच्या
मखमालीचे हिरवे हिरवे तार गालीचे हो त्या सुंदर मखमालीवरती त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत होती हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे हिरवे हिरवे गार गालीचे वा म्हणजे बालकवींना एका वेगळ्या पद्धतीने खरं तर तू मांडलंस आमच्यासमोर. आणि आत्तापर्यंत बालकवींच्या कविता फक्त कविता म्हणून आपण ऐकल्या होत्या, आता त्याचं गाणं झालं खऱ्या अर्थाने. आणि हे वैशाली सामंतने गायलंय. हो, वैशाली सामंत आणि ऋषिकेश रानडे. ऋषिकेश रानडे या दोघांनी गायलंय. गोष्टी गाण्यांच्या. मला असं वाटतं की बरीच गाणी तुझी वैशालीने गायलेली आहेत, स्वप्नीलने गायलेली आहेत, ऋषिकेशने गायलेली आहेत. एक मला आठवतंय वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकरचं एक गाणं लाल इश्क पिक्चर होता ते चांद मातला आय थिंक, बरोबर आहे. खूप सुंदर गाणं झालंय रे ते. कसं काय काय त्याच्या मागची गोष्ट? चांद मातेला हे आमच्यासाठी सगळ्यांसाठीच एक छान मला वाटतं सुखद- तुमचं दोघांचं पुन्हा ती हो, हो. जोडी पुन्हा एकत्र जमली. हो, एक छान सुखद अनुभव होता. हां कारण स्वप्ना वाघमारे जोशी यांची फिल्म होती पुन्हा. मितवानंतर आम्ही परत या फिल्मसाठी एक कोलॅबरेट करत होतो. स्वप्नील जोशी होता फिल्ममध्ये आणि संजय लीला बन्साली यांचं प्रोडक्शन होतं. पहिली मराठी फिल्म ते प्रोड्यूस करत होते. हो आणि मला खूप लोकांनी सांगितलं होतं की बघ त्यांच्याकडे म्युझिक अप्रूव्ह होणं सोपी गोष्ट नसते, खूप त्रास होईल, खूप गाणी करायला लागतील. आणि मला सांगायला आनंद होतो की चांदमातला आम्ही केलं, स्क्रॅच ऐकवलं आणि इट वॉज अप्रूव्ड ॲज इट इज. म्हणजे इतकं त्यांना ते आवडलं आणि त्यांना त्याच्यातला एक विचार आवडला की त्यांचं प्रोडक्शन आहे म्हटल्यावर मी थोडा पुर्या धनश्रीचा विचार केला, ज्या पद्धतीने ते गाण्याचा रिदम अरेंज केला आहे किंवा ज्या पद्धतीने ते कंपोज केलं आहे ते सगळं स्ट्रक्चरिंग त्यांना खूप त्यांच्या स्टाईलला कॉम्प्लिमेंट करतंय असं वाटलं. ही वॉज व्हेरी हॅपी विथ द सॉन्ग. आणि नंतर ते गाणं हळूहळू ग्रॅज्युअली पॉप्युलर व्हायला लागलं. म्हणजे इट ग्रीव आफ्टर अ स्पॅन ऑफ अ फ्यू इयर्स, बट आता खूपच पॉप्युलर झाले ते गाणं. चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. तन मन कोरे अधीर झाले कुंकर वारे सुखावणारे. चांदण्यातून प्राण सांडला जीव गुंतला जीव गुंतला. ओ चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. सुंदर. वा ह्या गाण्यावरनं मला आठवलं जेव्हा गाणं करायचं तेव्हा निलेशने ही चांद माताला हे सुचवलं होतं. मी त्याला म्हटलं रे फार फार मोठं गाणं आहे म्हटलं हे आपण. तर मला वाटतं तो म्हणाला होता की आपण अनेक शीर्षक गीतं जी केलेली आहेत ती अशीच मोठ्या मोठ्या नावांचीच होती. खरंय. एकाच या जन्मी जणू असू देत किंवा कुठली कुठली असू देत, तर आपण ती केलीच आहे. हेही म्हणजे मोठं गाणं त्याच्या आपल्याला जे गाणं करायचं त्याला त्याचा मुद्दा बरोबर होता की चांद माताला, आता मातण्यामध्ये तुझे उधाण येणं आहे त्या अर्थाच्या भावना, त्यांच्या भावनांना उधाण आलेल्या आहे त्या गाण्यामध्ये. बरोबर. सो तो म्हणाला की त्याच्यामुळे मला ती चांद मातला ती फ्रेज एकदम फ्रेज खूप आवडली. करेक्ट वाटते आहे. Correct. म्हणजे मला इतका आनंद होतोय. कॉन्व्हेंट मध्ये शिकलेला तो मुलगा आहे पण आजवर कुठलंही गाणं करताना मला कधीच ते जाणवलं नाही. सो ही गोष्ट. आणि दुसरं ना त्या गाण्याचं जर तुम्ही पिक्चरायझेशन बघितलं तर ते बऱ्यापैकी इंटिमेट आहे. अशी गाणी लिहिताना पण एक काळजी घ्यायला लागते, कंपोज करताना ही काळजी घ्यायला लागते की ते कुठेही बिलो द बेल्ट होऊ नये, कुठेही
ती जवळीक आहे ती अश्लीलतेच्या नोटवरती जाऊ नये. तर तो जो एक मधली ती जी सीमारेषा असते ती फार जपायला लागते, ती डिग्निटी जपायला लागते आणि ती या गाण्यामधनं आम्हाला जपता आली ह्याचा आम्हाला आनंद आहे. मला असं वाटतं की त्या त्या सिच्युएशनला आणि त्या त्या वेळी जे आवश्यक गोष्टी हो. आहेत त्या तुम्ही तुमच्या गाण्यातनं प्रत्येक वेळी केल्यात. कारण खरंय. चित्रपटाचं म्हणा किंवा शीर्षक गीतांचं म्हणा, एक त्याचं एक आशय विषय हा एक महत्वाचा असतो. हो, हो. पण तो तुम्ही बांधून ठेवलाय प्रत्येक वेळी असं मला नेहमी वाटतं. आणि हे आत्ता तू म्हणालीस त्यावरून मला जास्त ते पुन्हा एकदा अधोरेखित करावं असं वाटलं. होय. अशीच एक गोष्ट घडली मितवाच्या वेळेला सुद्धा. हो, हो. कारण मितवा सुद्धा मला वाटतं सेम प्रोड्युसर. हो, हो, सो स्वप्नाताई. त्या हा तर त्या वेळेला पण सावर रे मनासारखं जे गाणं झालं ते ऑल टाइम हिट असं झालं. स्वप्नाताईची इनफॅक्ट मितवा ही आधीची फिल्म होती. आम्ही ही फिल्म लालिश नंतरची. फिल्म होती. हम्म. सो आम्हाला फार म्हणजे इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन होतं ते. तिच्या डोक्यात ज्या पद्धतीची ती जी स्टोरी होती तीच खूप ड्रीमी आणि फिल्मी स्टोरी होती. मितवाची जी स्टोरी होती ती, आणि त्यातलं सगळ्यात रोमॅन्टिक असं जे गाणं होतं ते आमच्याकडे होतं. सो मी म्हटलं तसं मगाशी की गाणं जेव्हा मी करत होतो तेव्हा मी आय वॉज 6 to 7 months प्रेग्नेंट. आणि म्हणजे कसं गंमत असते, आम्ही माझ्या घरी करत होतो गाण्याचं हे. आतमध्ये जयदीप त्याच्याच एका कार्यक्रमाची रिहर्सल करत बसला होता. बरं. सो सुरुवात झाली आमची आमचं गाण्याचा मुखडा करून झाला, अंतरापर्यंत आम्ही पोचलो, अंतरा करत होतो आणि स्पर्श होता आत लाखो आर्जवांची झुंबरे, स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे, आई ग वा. जाईला आता रात का आसही उतू बघ रात ही सरे, इथपर्यंत आम्ही लिहिलं होतं. आणि पालवीच्या सणांचे दिवस हे पैंजणांचे, इथपर्यंत येऊन आम्ही थांबलो होतो. आणि काहीतरी एक शेवटचं हे मिळत नव्हतं. काय करावं मग शेवटी मी ब्रेक घेतला 1-5 मिनिटाचा आणि मग मी आत गेले, म्हटलं हा काय करतोय बघूया. तर तो त्याचं गाण्याचं ते शोचं चालूच होतं जयदीपचं, आणि तो आजकाल पाव जमी पर नाही पडते असंच गात बसलेला. म्हणजे आता ते त्याच्या शोचा भाग नव्हतं, बरं. तो गात होता. आणि मी म्हटलं असं की गुलजार इतके जवळचे आहेत की मी ते ओळ ऐकली, आजकाल पाव जमी पर नाही पडते मेरे. आणि मी बाहेर आले, तर म्हटलं मिळाली ओळ. तो बोला काय? म्हटलं पालवीच्या सणांचे दिवस हे पंजण्याचे, मी हवेतून चालताना सावर रे. सो ते पाव जमी पर नाही पडते आणि मी हवेतून चालताना, असं ते काहीतरी तो एक विलक्षण ब्रिज मिळून गेला. आय जस्ट तो काही सांगताही येत नाही शब्दात की कुठून आला तो, काय आला, कसा आला. पण ती एक राहिलेली ओळ ती तशी पूर्ण झाली वा. आणि ते गाणं होऊन गेलं. निलेश, सावर रे मनासारखं गाणं ऐकल्याशिवाय मला वाटतं तुझी कोणतीच मैफिल पूर्ण होत नाही. सावल्या फुलांच्या आवरेही फुलांची वाट हळवी वेचताना, सावर रे मना, सावर रे, सावर रे, सावर रे कला, सावर रे. सावल्या क्षणांचे भरून आल्या घनांचे थेंब ओले झेलताना, सावर रे मना, सावर रे, सावर रे, सावर रे कला, सावर रे. भान उरले ना जगाचे ना स्वतःचे, सोहळे जाणीवाचे निणीवाचे, फितूर झाले रात दिन तू सावर रे. हो सावर रे मना, सावर रे, सावर रे, सावर रे कला, सावर वा वा. मला म्हणजे हा. आपण म्हणतो ना इन्स्पायर्ड असतात बऱ्याचशा गोष्टी. मला स्वतःचं खूप आवडतं गाणं आहे फिरचिडी
बात रात फूलो की, रात है या बारात फूलो की. सो त्याच्यात सगळं जे आहे ते फुलांचंच आहे. फूल के हार, फूल के गजरे, शाम फूलो की, रात फूलो की. सो आता मला वाटतं सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची वाट हळवी वेचताना, तर तिथून कुठून तरी आलेलं असू शकतं. खूप म्हणजे रायटरने खूप प्रभाव किंवा असतो. हा लेखकाने किंवा गीतकाराने तर खूप ऐकलं पाहिजे आणि खूप वाचलं पाहिजे. बरोबर. मला असं वाटतं की खूप ऐकलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. ह्याच्यावर तुझी एक छान कविता आहे. तू आता म्हणलीस त्याच्यावर मला आठवलं की इतकी सुंदर कविता आहे ती. आज या निमित्ताने आमच्यापर्यंत पोहोचली तर छान ती आवडेल. वाचलं पाहिजे पेक्षा वाचत नाहीयेत लोक याच्यावरती आहे. मला आवडेल सादर करायला. सो गंमत म्हणून मी ते लिहिलं होतं की पुस्तकं म्हणजे एक्स गर्लफ्रेंड झाली आहे जणू. हां. पुस्तकं म्हणजे एक्स गर्लफ्रेंड झाली आहे जणू. टाळत नाही आम्ही एकमेकांना. आलोच समोर तर चालणं आणि चालवलं जाणं अजूनही बरकरार आहे. तरी माझ्या या एक्स गर्लफ्रेंडला माहितीये बरं की सध्या मी वेब सिरीजच्या अकंठ प्रेमात आहे. सो ती सध्याची करंट गर्लफ्रेंड आहे. तरी माझ्या एक्स गर्लफ्रेंडला माहितीये की सध्या मी वेब सिरीजच्या अकंठ प्रेमात आहे. रात्रभर बघत असतो मी माझ्या या नव्या गर्लफ्रेंडला. तीही झोपू देत नाही. आमच्या रात्रभराच्या रोमॅन्सला तिने क्यूट नाव दिले बिंज वॉचिंग. आमच्या रोमॅन्समध्ये थरार असतो एकाच घरातल्या 7 खुनांचा आणि इतिहासाच्या रक्तरंजित खुणांचा, सापडलेल्या विमानांचा, हरवलेल्या माणसांचा, सायको मिस्ट्री आणि फर्जी नोटांचा. पण तरीही कधीतरी सुखावणारं आणि दुखावणारं काहीतरी तरल हळवं ओळखीचं करून जाते माझी नवी गर्लफ्रेंड. अनोळखी रोमॅन्सला येणाऱ्या त्या ओळखीच्या गंधाने मी कासावीस होतो आतून. चेक करतो तेव्हा दिसतं दिस सिरीज इज बेस्ड ऑन नॉवेल. अच्छा, म्हणजे माझ्याच एक्स गर्लफ्रेंडकडनं टिप्स घेऊन केला होता हा कारभार. असो, मला तरी सुद्धा शंका असतेच की वेब सिरीज बरोबरचं हे प्रकरण, हे अफेअर आयुष्यभर टिकेल का? आणि वाटलेच कधी भेटावं तर माझी एक्स गर्लफ्रेंड मला पूर्वीसारखी भेटेल का? की आता मिळालं असेल तिला सुद्धा कोणीतरी माझ्यापेक्षा बेटर वाचक. रात्रभर सिरीज बघतानाही मी नकळत पुस्तकांचा विचार करतो. पुस्तकांचं प्रदर्शन दिसलं की चोरट्या नजरेने बघत कल्टी मारतो. पुस्तकं म्हणजे आता एक्स गर्लफ्रेंड सारखी होऊन बसलीत. पुस्तकं म्हणजे आता एक्स गर्लफ्रेंड सारखी होऊन बसलीत ज्यांना टाळायचं ठरवतो आपण, तरीही त्यांच्याबद्दलच बोलत राहतो आपण. पुस्तकं आता खरंच एक्स गर्लफ्रेंड सारखी होऊन बसली. वा वा वा. म्हणजे कुठेतरी आजच्या काळाला तू अगदी थेट कनेक्ट केलंय. म्हणून मला असं वाटतं याच्यावरनं मला आठवलं, निलेश ती सध्या काय करते? बापरे, हे काय म्हणजे नाही अरे नाही, मला तुझा कोणी picture रे. मला कोणी एक्स गर्लफ्रेंड नाहीये. म्हणजे तू त्या चित्रपटासाठी तू जे गाणं त्याचं direct केलं नवरीत त्या नवऱ्याचं गाण्यासाठी मी म्हणते की ती सध्या काय करते. म्हणजे इतकं जरा टिपूर चांदणं जे त्या गाण्यामधनं मिळालं. तर फिल्म आमच्या दोघांसाठी एक खूप छान पुन्हा एक आठवण, एक चांगला योग आहे. आणि माझ्यासाठी खास कारण सतीश राजवाडे बरोबर पहिल्यांदाच मला काम करण्याची संधी मिळत होती. आणि मी खूप वर्ष माझी इच्छा होती की त्याच्यासोबत, कारण तो ज्या पद्धतीचे सिनेमे बनवतो आणि त्याच्या फिल्म्समध्ये म्युझिकला खूप महत्त्व असतं, प्राधान्य असतं. तर ते मला वाटत होतं की त्याच्याबरोबर जर माझं असोसिएशन झालं तर मला खूप काहीतरी नवीन आणि वेगळं करता येईल. जी संधी मला त्यांनी, ती सध्या काय करते या फिल्ममध्ये 2 गाणी मी कंपोज केली, ज्यातलं जरा जरा टिपूर चांदणे आणि परीकथेच्या पर्या. आणि इट वॉज अन म्हणजे अनफर्गेटेबल एक्सपिरियन्स आपण जसं म्हणतो. आणि त्या फिल्मसाठी मल्टी कंपोजर फिल्म होती ती. आणि त्या फिल्मसाठी सगळ्या टीमला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. सो ही एक अजून आमच्यासाठी खूप खास आठवण आहे या फिल्मची. बरोबर. गोष्टी गाण्यांच्या. ह्या सगळ्याच फिल्म्स म्हणजे ती सध्या काय करते, मितवा, ह्याच्यासारखी एक टाइमपास जी फिल्म आली पुन्हा, म्हणजे ह्या सगळ्या एक असे महत्त्वाचे टप्पे चित्रपटातले असे आहेत. आणि टाइमपाससाठी परत तू लिहिलंस, पुन्हा एकदा वेगळ्या संगीतकाराबरोबर काम केलंस, तर तो अनुभव कसा होता? वेगळा संगीतकार होता, वेगळा दिग्दर्शक होता. म्हणजे पुन्हा एकदा संगीतकार जोडी होती चिनार महेश. आणि टाइमपासमधली गाणी होती त्यांनी बॅकग्राऊंड केलेलं होतं. आणि पुन्हा एकदा ती सगळी गाणी हिट झाली. हो, आणि रवी जाधव सारखा एवढा मोठा दिग्दर्शक ज्याचं नाव ऐकून होतो. तर मी म्हटलं तसं की प्रत्येकाची एक वेगळी बैठक असते. जसं मी त्यांच्याबरोबर जेव्हा काम करायला गेले तर मी जे काही लिहिलं
ते मला सांगायचे गाणं म्हणून हे छान आहे, हे आमचं गाणं नाहीये. बरं. तर मला कळायचंच नाही की त्यांना नेमकं काय म्हणायचं. आमचं गाणं नाहीये म्हणजे तुम्ही कंपोज करायच्या आधीच आमचं, म्हणजे मला कळत नाही की कुठे गडबड होती. पण त्यांनी सांगितलं की हे थॉट्स छान आहेत, पण हे एवढे हेवी शब्द आमच्या म्युझिकची ती जातकुळीच नाहीये किंवा तेवढे डेप्थ नाहीये. आपण म्हणू डेप्थ म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की आमचं जे म्युझिक आहे ते पटकन कुठल्याही गल्लीतल्या एखाद्या माणसाला, मुलाला किंवा नाक्यावरती उभे असलेल्या मुलाला पण पटकन त्याच्या तोंडी ते गाणं आलं पाहिजे. तर तू जे हे लिहिलेलं आहेस हे त्या मानाने थोडं डीप आहे. ओके. सो सेम गोष्ट तू थोडं अजून सोप्या शब्दात लिहू शकतेस का? तर सोप्या शब्दात लिहिणं हा क्रायटेरिया तरी बहुतेक सगळ्याच ठिकाणी असतो, तो आपणही पाळायचा प्रयत्न करतो. पण त्यांच्या दृष्टीने सोपं म्हणजे कुठल्याही नाक्यावरच्या मुलाला पण ते गाणं उचलून गाता आलं पाहिजे, शाळेतल्या विद्यार्थ्याला गाता आलं पाहिजे आणि एखाद्या प्रोफेसरलाही गाता आलं पाहिजे, हे त्यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचं होतं. सो मग मी त्या दृष्टीने विचार करायला लागले. मी तोपर्यंत तेवढं छोटं छोटं सुटसुटीत मला वाटतं विजून गेला वारा सोडलं तर कुठेच लिहिलेलं नव्हतं. सो हे एक वेगळी बैठक झाली, वेगळी विचारसरणी झाली आणि मग जे दाटले रेशमी धुके गाणं होतं. सो रवीने आम्हाला व्हिज्युअल सांगितलं होतं की जिथे ती सकाळी उठलेली आहे आणि आपला जो धूप असतो तो ते करते आहे. बरं. सो तिथून ते आम्ही ऍक्च्युली दाटले रेशमी धुके हे केलेलं आहे. दिवे लागले, दिवे लाखो मनामध्ये लागले लागले, दाटले रेशमी धुके दाटले. सो ते ऍक्च्युली ती दिवा देवासमोर लावते आहे, त्या धूपाचा तो हे करते आहे, असं करून ते हे मिळालं. त्याच्यामुळे शेवटी चित्रपटातली पात्र काय म्हणतात किंवा तुमचे संगीतकार काय पद्धतीचं संगीत डिलिव्हर करतात त्याच्यानुसार तुमच्या शब्दांचा पोत ठरत जातो. आणि प्रत्येक वेळेस मी ते नव्याने शिकत गेले, त्यामुळे ही सगळी मंडळी महत्वाची होतात माझ्या प्रवासात. महालक्ष्मी अय्यरने ते महालक्ष्मी अय्यर आणि गायलंय. स्वप्नील बांदोडकरने ते गायलेलं दोघांनी आहे. फारच दोघांनी सुंदर गायलेलं ते. मला वाटतं बरीचशी गाणी म्हणजे आपण म्हणतो ना की कोण गातंय, हो. शेवटी हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. निलेश, तुझं एक गाणं सोनू निगमने आणि प्रियांका बर्वेने गायलंय. हो. मला Online वाटतं बिनलाईन या फिल्ममध्ये ऑनलाईन तू हरीश. बिनलाईन. हा, तर त्याची काही कथा आहे का? म्हणजे त्यातल्या गाण्यांच्या वेळेला काही वेगळं घडलं होतं का? वेगळं घडलं असंपेक्षा एक अनुभव म्हणून माझ्यासाठी वेगळं होतं, कारण सोनू निगम पहिल्यांदाच माझ्यासाठी गात होते आणि माझ्यासाठी ती खूप स्पेशल गोष्ट होती. कारण एवढा मोठा सिंगर आणि तो जेव्हा आपलं गाणं गायला येतोय आणि त्यांनी आधी गाणं मागून घेतलं होतं आणि गाणं ऐकल्या ते म्हणाले मला उद्याच्या उद्या रेकॉर्डिंग करायचं, एवढं त्यांना ते आवडलं होतं. अच्छा. सो लगेच दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग लागलं गाण्याचं आणि सांगायचं म्हणजे ही वॉज सो अकोमोडेटिव्ह. म्हणजे ही बिंग सोनू निगम ते तो ही कुड हॅव जस्ट संग अँड लेफ्ट. पण जोपर्यंत माझं समाधान होत नाही संगीतकार म्हणून किंवा संपूर्ण टीमचं समाधान होत नाही तोपर्यंत ही वॉज सिंगिंग ऑन द माईक. आणि आमच्यासाठी खूप छान पुन्हा एकदा एक अविस्मरणीय अनुभव होता. मंदार चोळकरने लिहिलंय ते गाणं आणि सोनू निगम आणि प्रियांका बर्वे यांच्या आवाजात. खरंच आहे, म्हणजे अशी एक गाणी आपण जेव्हा उलगडत जातो तेव्हा खरंच वाटतं की हा सगळा प्रवास एका दृष्टीने डोळ्यासमोरून जातो. मला वाटतं आज तुमच्या दोघांच्याही डोळ्यासमोरून हा तुमचा गेल्या अनेक वर्षातला प्रवास जो आहे तो नक्कीच पुढे गेला असेल. पण थोडंसं एक समारोपाकडे येताना पुन्हा एकदा तुमच्या दोघांची जी हिट गाणी आहेत त्याच्यापैकी जसा वारंवार उल्लेख होतोय की स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंतने अनेक गाणी तुमची म्हटलेली आहेत, त्यातलं घन आज बरसे जे गाणं झालं अगेन अल्टिमेट गाणं झालं आणि कोणत्याही ऋतूत घन आज बरसे ऐकल्यानंतर घन बरसू लागतो असं म्हणायला हरकत नाही. ते त्या गाण्याचा अजून एक मला उल्लेख करावासा वाटेल की पिक्चरच्या गाण्यांना कसं असतं की फिल्म्सच्या गाण्यांना एक मार्केटिंगचं एक अख्खं मेकॅनिझम असतं त्याच्या मागे, एक सगळा फोर्स लागलेला असतो. त्यामुळे ते पिक्चरची कुठलाही फिल्म बघितलं की त्याची गाणी पोहोचवलीच जातात तुमच्यापर्यंत, या ना त्या माध्यमाने ती पोहोचतात. पण इंडिपेंडेंट म्युझिक स्पेशली मराठीमध्ये ह्या सगळ्या जो काही कंटेंटचा एक गदारोळ चालू आहे त्याच्यात कुठेतरी मराठी इंडिपेंडेंट म्युझिक हरवत असताना सागरिका म्युझिक सारखं लेबल आहे जे आज मराठी इंडिपेंडेंट म्युझिक नवीन प्रोड्यूस करत आहे आणि टिकवून ठेवलेलं आहे त्यांनी ते आणि प्रमोट करतात. तर जेव्हा इंडिपेंडेंट म्युझिक या सगळ्या गर्दीतून कुठेतरी एखादं गाणं इंडिपेंडेंट म्युझिकमधलं वरती येतं ज्याला फिल्मच्या व्हिज्युअल्सचा सपोर्ट नसतो, मोठ्या नटनट्यांचा चेहरा त्याच्यावर नसतो, मोठ्या दिग्दर्शकाचं नाव नसतं, ते गाणं फक्त स्वतःचं शब्द आणि चाल आणि गायकी ह्या 3 एलिमेंट्सवर फक्त असतं आणि अशी जेव्हा गाणी
लोकांना आवडतात आणि लोक जेव्हा उचलून धरतात. आज ते गाणं इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग चालू आहे. खरंच आहे. सो तेव्हा विलक्षण आनंद होतो, कारण ते पूर्णपणे मला वाटतं आमच्या कामाची ती पावती असते की तुम्ही गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून तुम्हाला मान्यता जी मिळालेली असते खरंय. समाजात लोकांकडून, ती मला वाटतं त्याचं ते प्रतीक आहे. बरोबर. कारण पिक्चरच्या गाण्याला अनायसे थोडी मान्यता मिळते, कारण ते इतके वेळा ऐकवलं जातं, वेगवेगळ्या चॅनल्सवरून ती गाणी आणि ते वाजतात. पिक्चराइज Actors, केलं जातं. बरोबर. येस, टीव्ही Actors सिरियल्स साठी, मध्ये हा. ती गाणी वाजतात, रियालिटी शोज मध्ये ती घेतली जातात. पण इंडिपेंडेंट म्युझिकला ही सगळी या सगळ्या लिबर्टीज किंवा या सगळ्या लक्झरीज मिळत नाहीत. तर कुठेतरी इंडिपेंडेंट म्युझिकसाठी पण मला एक आव्हान मी सगळीकडे जाऊन करत असतो बरोबर. की म्युझिशियन्सचं खरं जे आपण म्हणतो एक खरी आयडेंटिटी ती आहे. ऑफकोर्स आम्ही फिल्म्ससाठी म्युझिक करतो, ऑफकोर्स आम्ही सिरियलसाठी म्युझिक करतो, बट इंडिपेंडेंट म्युझिक हे आमचं इट इज ऑफ अ व्हेरी ओन इंटिमेट पर्सनॅलिटी असं मला वाटतं. आणि ती जेव्हा लोकांना आवडते तेव्हा मला वाटतं म्युझिशियन्स म्हणून आम्ही यशस्वी होतो. मला असं वाटतं की म्हणूनच याच नोटवर आपण इथे थांबूया. पण थांबताना अर्थातच घन आज बरसे जर चला. ऐकता आलं होऊन तर जाऊ. नक्कीच तो बरसलेल्या घनासह आम्ही त्या Yes. आठवणी आमच्या मनात ठेवू. सुख पावसा परी यावे, आयुष्यान हे भिजावे, स्पर्शून आसवानाया मातीत ओल्या रुजावे. जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो. ओ हो 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 हो, घन आज बळसे मनावर हो. घन आज बळसे अनावर हो. चाहुल कुणाची त्यावर हो. घन आज बळसे अनावर हो. सुख पावसा परी यावे, आयुष्यान हे भिजावे, स्पर्शून आसवानाया मातीत ओल्या रुजावे. जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो. हो, हो, घन आज बळसे मनावर हो. घन आज बळसे अनावर हो. चाहुल कुणाची त्यावर हो. घन आज बळसे अनावर हो. वाह वा वा. मला वाटतं आज निलेश संगीतकार म्हणून तू अनेक गायकांना नेहमी गाणी ऐकवत असशील, पण आज तुला कळलं असेल की तू किती कठीण कठीण चाली लावल्यास आणि गायकांना किती कठीण पडत असेल. पण खरंच खूप सुंदर सगळ्या रचना. अश्विनी, तुझी गाणी अतिशय उत्तम. त्यामुळे तुझे शब्द, निलेश तुझं संगीत, या शब्दसुरांचा मेळ इतका अनोखा जमलाय की अनेक वर्ष झाली तरी ही सगळी गाणी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहिली. आणि म्हणूनच मला असं वाटतं गोष्टी गाण्यांच्या आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा ही गाणी उलगडता आली, त्या गाण्यांमागच्या गोष्टी उलगडता आल्या, याचं खूप समाधान आहे. मला 2 मुद्दे बोलावेसे वाटतात. एक म्हणजे आपल्या या बँडसाठी आपण एक स्पेशल जोरदार टाळ्या टाळ्या. वाजूया. प्रणव, थँक्यू सो मच. खूप छान साथ केलीत तुम्ही सगळ्यांनी. तुमच्यासाठी उत्तराताई. आणि ऑफकोर्स दूरदर्शन हे आपलं मराठी कला विश्वाचं, मराठी संस्कृतीचं माहेरघर आहे. खरंय. त्यामुळे दूरदर्शनवर आज आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली, याच्यासाठी सगळ्या टीमचे आम्ही आभार मानतो. आणि आम्हाला खूप मजा आली आज. येस. खूप खूप छान अनुभव होता. आणि आपली गाणी, जसं मी म्हटलं की काही गाणी शब्दांशिवाय पण त्यांनी इतक्या प्रेमाने सादर केली की फार आपण म्हणू ना की दुसऱ्याचं बुबू आपण त्याला जीव लावावा तसं त्यांनी ते अगदी केलं. आणि तुझ्या बाबतीत तर प्रश्नच नाही. आणि या खरंच या आम्हालाही बोलतं केल्याबद्दल, आम्हाला आमच्या मनातल्या आमच्या गोष्टी सगळ्या जुन्या आठवणी सांगायला जाग्या झाल्या. मिळाल्या, नॉस्टॅल्जिक व्हायला मिळालं. त्याच्याबद्दल दूरदर्शनचे आणि ह्याचे फार आभार. थँक्यू सो मच.